ओके, HPLC आपल्याला पाहायचं आता. इट इज डिफाइंड ॲज, पहिल्यांदा आपण क्रोमॅटोग्राफी काय इन शॉर्ट मध्ये बघूया, नंतर आपण HPLC पुढे स्टार्ट करतोय. तर इट इज डिफाइंड ॲज इट इज analytical method in which separation of active constituents in the complex mixtures, and the mixture was distributed in two phases, that is stationary phase and the phase mobile phase. Okay, it is defined as it is analytical method in which separation of active constituents in complex mixture, and the mixture was distributed in two phases, that is stationary phase and the mobile phase, is known as a chromatography. आता आपण पाहिलं की स्टेशनरी फेज, मोबाईल फेज आपण सेपरेशन करतो ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्सचं किंवा त्याच्या कॉम्प्लेक्सच्या मिक्सचर्सचं, अँड द मिक्सचर वॉज डिस्ट्रीब्युटेड इन टू फेजेस, दोन फेजेस मध्ये ते जे मिक्सचर आहे ते डिस्ट्रीब्यूट होतं. कशामध्ये? तर स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज मध्ये. इट इज द टेक्निक इज युज्ड फॉर द सेपरेशन, प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन अँड द एक्स्ट्रॅक्शन ऑफ कंपाऊंड. ह्याच्यामध्ये काय काय होतं त्या प्रोसेसमध्ये? तर सेपरेशन होतं, प्युरिफिकेशन होतं, आयडेंटिफिकेशन होतं आणि त्यासोबतच एक्स्ट्रॅक्शन सुद्धा होतं कंपाऊंडचं. इट इज मेथड, इट कॅन कन्सिस्ट ऑफ टू फेजेस, स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. स्टेशनरी फेज इज कॉन्स्टंट फेज or column packing material, and mobile phase is movable phase. स्टेशनरी फेज ही कशी असते? कॉन्स्टंट असते, किंवा HPLC मध्ये वगैरे किंवा GC मध्ये कॉलम्स असतात, कॉलम पॅकिंग मटेरियल आहे. आणि मोबाईल फेज ही मुव्हेबल फेज आहे. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन ऍडसॉर्प्शन अँड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. बेसिक प्रिन्सिपल काय आहे त्याचं? की ऍडसॉर्प्शन आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफीच्या बेस्ट आहे हे. Adsorption chromatography काय तर affinity of molecule towards the stationary phase is known as adsorption chromatography. And what is partition chromatography? The molecule can move in two phases of liquid is known as partition chromatography. It is important for qualitative and quantitative analysis. दोन्हीसाठी हे खूप important आहे. Then next, टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी आपण बघितलेत. मोड बेस्ड ऑन द मोड्स ऑफ द क्रोमॅटोग्राफी, कुठले? नॉर्मल फेज मोड, रिव्हर्स फेज मोड. अँड द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशनच्या अकॉर्डिंग कुठले आहेत? तर ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आणि साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. बेस्ड ऑन द इल्युशन टेक्निक, इल्युशन टेक्निक वरती कुठले? तर आयसोक्रेटिक सेपरेशन अँड ग्रेडियंट सेपरेशन. त्यानंतर बेस्ड ऑन द स्केल ऑफ द ऑपरेशन कोणते आहेत? तर अनालिटिकल HPLC आणि प्रिपरेटिव्ह HPLC. मग आता HPLC मध्ये पण दोन आहेत, अनालिटिकल आणि प्रिपरेटिव्ह. देन बेस्ड ऑन द टाइप ऑफ अनालिसिस, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. इन प्रिन्सिपल ऑफ लिक्विड क्रोमॅटोग्राफी एक्झॅक्टली काय होतं? तर कॉलम कंटेनिंग द स्टेशनरी फेज इथे दिसते बघा फर्स्ट ह्याच्यामध्ये. देन सेकंड, लोड सॅम्पल लोड केले, ऍड सॉल्व्हंट, ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट ऍड केले, त्यानंतर ते सेपरेशन झाले बघा. ब्ल्यू, रेड आणि ग्रीन, तीन जे तुम्हाला कलर्स दिसतात त्याच्यामध्ये ते. आणि टाइम इथं खाली टाइमचा असा ऍरो दाखवलाय बघा. तर ते जसं जसं टाइम जाईल तसं तसं ते सेपरेशन होते. आणि लास्टला काय लिहिलं इकडं? कलेक्ट कंपोनेंट्स, म्हणजे कंपोनेंट जे सेपरेट झालेले आहेत ते कलेक्ट केले गेलेले आहेत. नेक्स्ट, टाइप्स ऑफ लिक्विड क्रोमॅटोग्राफी. मग आता नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी, रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी, साइज एक्सक्लुजन, आयन एक्सचेंज अँड अफिनिटी. ह्याच्यामध्ये पॅकिंग मटेरियल कुठलं युज केलं जातं, मोबाईल फेज कोणती युज केली जाते, आणि इंटरॅक्शन कशासोबत आहे, म्हणजे काय एक्झॅक्ट त्यांचं मेकॅनिझम ते त्यांनी सांगितलंय. आता नॉर्मल फेज मध्ये काय होतं? सिलिका जेल युज करतो आपण. आणि मोबाईल फेज मोस्टली एनहेक्झेन किंवा IPE युज करतो. आणि त्याचं इंटरॅक्शन काय आहे? तर ऍडसॉर्प्शनच्या थ्रू ती प्रोसेस होते. रिव्हर्स फेज मध्ये काय आहे? सिलिका C18 किंवा त्यालाच ODS असं म्हणतात. त्याची मोबाईल फेज आहे MEOH किंवा वॉटर. आणि इंटरॅक्शन आहे हायड्रोफोबिक.
देन साईज एक्सक्लुजन साठी पॅकिंग मटेरियल आहे पोरस पॉलिमर आणि मोबाईल फेज आहे THF आणि इंटरॅक्शन आहे जेल परमिएशन. त्यानंतर आयन एक्सचेंज साठी आहे पॅकिंग मटेरियल आयन एक्सचेंज जेल यूज केलं जातं आयन एक्सचेंज जेल आणि मोबाईल फेज आहे बफर सोल्युशन आणि इंटरॅक्शन आहे आयन एक्सचेंजेस आहे. आणि अफिनिटी क्रोमॅटोग्राफी मध्ये पॅकिंग विथ लिगँड सोबत पॅकिंग होतं त्यांचं. मोबाईल फेज सुद्धा बफर सोल्युशनच आहे याच्यामध्ये आणि इंटरॅक्शन आहे अफिनिटी. नेक्स्ट आता मेन सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट पार्ट आपला HPLC. तर HPLC काय आहे तर HPLC इज हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. इट कंटेन्स काय काय असतं म्हणजे ह्याच्यामध्ये तर हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी, त्याला हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी असं पण म्हणतात. हाय प्राइज्ड लिक्विड क्रोमॅटोग्राफी असं पण म्हणतात. आता प्रेशर का म्हणतात तर त्याच्यामध्ये आपण प्रेशर म्हणजे पंप्स यूज करतो. त्यानंतर कॉलम्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये जे सॉल्व्हेंट रन होतं हे कशाच्या प्रोसेसने होतं तर प्रेशरच्या प्रोसेसनीच ते त्याच्यामध्ये मूव्ह होतं किंवा ते त्या प्रोसेसमध्ये प्रेशरनेच ते सॉल्व्हेंट असेल जे काही कॉलम मध्ये इन्ग्रेडियंट्स असतील ते सगळे मूव्ह होतात. मोबाईल फेज असेल सगळ्याच गोष्टी म्हणून ते प्रेशर मेन तिथे म्हणतात. त्याच्यामध्ये म्हणजे प्रेशर का म्हणतात तर प्रेशर जास्त यूज केलं जातं म्हणून. इट इज कॉलम क्रोमॅटोग्राफी, त्याला कॉलम क्रोमॅटोग्राफी असंही म्हणतात. इट इज लिक्विड क्रोमॅटोग्राफी असंही म्हणतात. इट इज मॉडिफाईड फ्रॉम गॅस क्रोमॅटोग्राफी, म्हणजे हा एक मॉडिफाईड फॉर्म आहे गॅस क्रोमॅटोग्राफीचा. इट इज ऍप्लिकेबल फॉर बोथ व्होलाटाईल ऍज वेल एज नॉन व्होलाटाईल कंपाऊंड. म्हणजे हे कशासाठी ऍप्लिकेबल आहे तर व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल दोन्हीही कंपोनंटसाठी हे ऍप्लिकेबल आहे. इट कॅन मेनली डिवायडेड बाय 2 टाइप्स. दोन मेन टाइप मध्ये हे डिवाइड होतं, नॉर्मल फेज HPLC आणि रिव्हर्स फेज HPLC. इट इज हॅव्हिंग हाय रिझोल्युशन अँड सेपरेशन कॅपॅसिटी. ह्याच्यामध्ये हाय रिझोल्युशन आणि सेपरेशन कॅपॅसिटी आहे. इट इज युज्ड ऍज अ क्वालिटेटिव्ह ऍज वेल एज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. हा जो चॅप्टर आहे HPLC चा तो खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन्स हे जास्त विचारले जातात इन जीपॅट ऑल्सो आणि इकडे तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कुठले युनिव्हर्सिटीच्या एक्झामला सुद्धा. त्यामुळे हा सगळ्यात मेन आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काय अडलं केलं लक्षात नाही आलं तर मला विचारा, मी सांगते कधी पण. हा तर आता काय सांगितलं त्यांनी इट इज हॅव्हिंग हाय रिझोल्युशन अँड सेपरेशन कॅपॅसिटी. हाय रिझोल्युशन आणि सेपरेशन कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये. इट इज युज्ड ऍज अ क्वालिटेटिव्ह ऍज वेल एज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी यूज केलं जातं. आता HPLC इज अ क्रोमॅटोग्राफिक टेक्निक used to separate a mixture of compounds in analytical chemistry and biochemistry with the purpose of identifying, quantifying or purifying the individual components of the mixture. काय काय होतं याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होतं, क्वांटिफिकेशन होतं, प्युरिफिकेशन होतं ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल कंपोनंट. त्या मिक्सचर मधल्या इंडिव्हिज्युअल कंपोनंटचं आयडेंटिफिकेशन होतं, क्वांटिफिकेशन होतं अँड प्युरिफिकेशन होतं. देन हे HPLC चे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे इन्स्ट्रुमेंट आहेत हे इथं त्यांनी दाखवलेत. हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे HPLC चे इन्स्ट्रुमेंट त्यांच्या कंपनीच्या अकॉर्डिंग त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. देन आता प्रिन्सिपल बघायचं आपल्याला, काय HPLC चं एक्झॅक्ट प्रिन्सिपल काय आहे. तर हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणजेच HPLC इज अ प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन द ऍब्सॉर्प्शन ऍज वेल एज पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ह्याचं जे मेन प्रिन्सिपल आहे ते ऍब्सॉर्प्शन आणि पार्टिशन दोन्हीवरतीही काय म्हणतो आपण बेस्ड आहे. इज डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ अ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजच्या नेचर वरती हे डिपेंडेंट आहे. इफ स्टेशनरी फेज इज सॉलिड, प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. जर स्टेशनरी फेज सॉलिड असेल तर हे प्रिन्सिपल ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी दाखवतं आणि जर स्टेशनरी फेज लिक्विड असेल तर हे प्रिन्सिपल काय दाखवतं पार्टिशन क्रोमॅटोग्राफी दाखवतं. इट इज इम्पॉर्टंट फॉर द डिटर्मिनेशन ऑफ व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल कंपाऊंड. दोन्हीही कंपाऊंड ह्याच्यामध्ये डिटर्मिनेशन होतं दोन्ही कंपाऊंडचं.
इट इज इम्पॉर्टंट फॉर डिटर्मिनेशन ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. दोन्हीसाठीही होतं, दोन्ही होतं याच्यामध्ये, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह दोन्ही अनालिसिस होतं. इट इज इम्पॉर्टंट फॉर डिटर्मिनेशन ऑफ रिटेन्शन टाइम. रिटेन्शन टाइम सुद्धा ह्याच्यामध्ये डिटरमाइन होतो. इन ब्रॅकेट काय लिहिलंय, द टाइम इज रिक्वायर्ड आफ्टर सॅम्पल इंजेक्शन मॅक्झिमम अँगल पीक रिचेस टू दी डिटेक्टर. जेव्हा आपण ज्या टाइमला आपण किंवा म्हणजे टाइम रिक्वायर्ड, जेवढा टाइम रिक्वायर आहे कशासाठी, तर सॅम्पल इंजेक्शन केल्यानंतर मॅक्झिमम अँगल पीक रिचेस टू दी डिटेक्टर. म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त अँगलचे पिक्स जे आहेत, मॅक्झिमम लेवल ऑफ अँगल पिक्स जे आहेत ते डिटेक्टर पर्यंत पोहोचतात ह्याच्यामध्ये. हे सुद्धा ते इन्स्ट्रुमेंटच दाखवलंय HPLCचं त्यांनी. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत, इट इज सिम्पल, रॅपिड, रिप्रोड्युसिबल, high sensitivity, high performance, rapid process and hence time saving. It is having a high resolution and separation capacity, accuracy and precision. Validation मध्ये आहे बघा accuracy, precision वगैरे. त्यानंतर स्टेशनरी फेज वॉल्स केमिकली इनर्ट. ह्याची जी स्टेशनरी फेज आहे ती केमिकली इनर्ट आहे. वाईड व्हरायटीज ऑफ स्टेशनरी फेज, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरी फेजेस यूज केल्या जातात. मोबाईल फेज वॉज केमिकली इनर्ट. मोबाईल फेज सुद्धा केमिकली इनर्ट आहे. लेस रिक्वायरमेंट ऑफ मोबाईल फेज इन डेव्हलपिंग चेंबर. ह्या प्रोसेस मध्ये काय होतं, आता आपण TLC परफॉर्म केली प्रॅक्टिकल मध्ये, त्यावेळेस आपण कसं केलं, त्या पर्टिक्युलर रेशो मध्ये तेवढं कंपोनंट आपण घेतले, ते मिक्स केले त्या बीकर मध्ये, मिक्स म्हणजे हे केले आपण, आणि ते एक चेंबर बनवलं आपण. त्याच्यामध्ये आपण स्लाइड हे केली होती बघा, मोबाईल फेज मध्ये स्लाइड ठेवली होती वगैरे. तर हे पण ह्या प्रोसेस मध्ये काय आहे की कमी प्रमाणामध्ये मोबाईल फेज लागते आणि छोटे छोटे एकदम छोटे छोट्या वायल्स असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं लेस रिक्वायरमेंट ऑफ मोबाईल फेज इन डेव्हलपिंग चेंबर. त्या डेव्हलपिंग चेंबर मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला मोबाईल फेज लागते. अर्ली रिकव्हरी ऑफ सेपरेटेड कंपोनंट, म्हणजे लवकरात लवकर कंपोनंट सेपरेट होतात. इझी व्हिज्युअलायझेशन ऑफ सेपरेटेड कंपोनंट, म्हणजे खूप लवकर आणि खूप इझी आहे. जे सेपरेटेड कंपोनंट झालेत ना ते डिटरमाइन करणं खूप इझी आहे याच्यामध्ये. इझी व्हिज्युअलायझेशन ऑफ सेपरेटेड, व्हिज्युअलाइज पण इझिली होतात. इट इज हॅव्हिंग गुड रिप्रोड्युसिबिलिटी अँड रिपीटेबिलिटी. ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे रिप्रोड्युसिबिलिटी पण आहे आणि रिपीटेबिलिटी पण आहे. इट इज अनालिटिकल टेक्निक. It is analytical technique is important for validation of product, quality control and studies of product. हे जे अनालिटिकल टेक्निक आहे HPLC, हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर त्या प्रोडक्टचे व्हॅलिडेशन करण्यासाठी, क्वालिटी कंट्रोलचे स्टडीज करण्यासाठी, त्या प्रोडक्टचं क्वालिटी कंट्रोल चेक करण्यासाठी. It is important for qualitative and quantitative analysis and it is used for both analytical and preparative purpose. दोन्ही पर्पज साठी हे यूज केले जातं. आता टाइप्स ऑफ HPLC सेपरेशन्स, काय काय टाइप्स आहेत त्याचे, तर नॉर्मल फेज, रिव्हर्स फेज, ऍडसॉर्प्शन, आयन क्रोमॅटोग्राफी आणि साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. नॉर्मल फेज, आता नॉर्मल फेज काय आहे, सेपरेशन ऑफ पोलर अनालाइट्स बाय partitioning onto a polar bonded stationary phase. ह्याच्यामध्ये काय होतं नॉर्मल फेज मध्ये की पोलर अनालाइट्स जे आहेत ते त्यांचं सेपरेशन होतं आणि कसं तर बाय पार्टिशनिंग ऑन टू द पोलर बॉन्डेड स्टेशनरी फेज. म्हणजे पोलर स्टेशनरी फेज आहे आणि अनालाइट्स सुद्धा पोलर आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही पोलर आहेत. सेपरेशन त्यानुसार त्याचं होतं आणि पोलर फेज वरतीच होतं आणि ते बॉन्डेड असतात एकमेकांना स्टेशनरी फेज सोबत. असं हे आहे नॉर्मल फेज मध्ये. आणि रिव्हर्स फेज मध्ये काय होतं, सेपरेशन ऑफ नॉन पोलर अनालाइट्स बाय पार्टिशनिंग ऑन टू अ नॉन पोलर बॉन्डेड स्टेशनरी फेज. सेमच नॉर्मल फेज मध्ये दोन्ही पण पोलर असतं, रिव्हर्स फेज मध्ये दोन्ही पण नॉन पोलर असतं. आता ऍडसॉर्प्शन मध्ये काय, इन बिटवीन नॉर्मल अँड रिव्हर्स सेपरेशन ऑफ मॉडरेटली पोलर अनालाइट्स using adsorption onto a pure stationary phase. मग adsorption मध्ये काय होतं की नॉर्मल आणि रिव्हर्स दोन्ही पण त्याच्या बिटवीन म्हणजे त्याच्या मधलं काय, तर सेपरेशन ऑफ मॉडरेटली पोलर अनालाइट्स यूज केले जातात फॉर adsorption and to a pure stationary phase. प्युअर स्टेशनरी फेज वरती
मॉडरेटली पोलार अॅनालाइट्स जे आहेत ते यूज केले जातात ऍडसॉर्प्शन मध्ये. एक्झाम्पल दिलंय अल्युमिना और सिलिका. आयन क्रोमॅटोग्राफी काय आहे, द सेपरेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आयन्स बाय देअर पार्टिशनिंग ऑन टू आयोनिक स्टेशनरी फेजेस बॉन्डेड टू अ सॉलिड सपोर्ट. आयन मध्ये काय होतं तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक आयन्स दोन्ही पण आहे त्यांचं सेपरेशन होतं बाय देअर पार्टिशनिंग ऑन टू आयोनिक स्टेशन. म्हणजे इथं आयोनिकच स्टेशनरी फेज म्हणजे सगळंच आयोनिक आहेत, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आयन्स आहेत आणि स्टेशनरी फेज सुद्धा आयोनिक आहे. बॉन्डेड टू अ सॉलिड सपोर्ट, मग ते सॉलिड सपोर्टने बॉन्डेड आहेत इन स्टेशनरी फेज असं सांगितलंय. त्यानंतर साइज एक्सक्लुजन. साइज एक्सक्लुजन मध्ये काय होतं, द सेपरेशन ऑफ लार्ज मॉलिक्युल्स बेस्ड इन द पार्ट्स and they take through a maze of tunnels in the stationary phase. म्हणजे जे मोठे लार्ज मॉलिक्युल्स आहेत, लार्ज मॉलिक्युल्सचं सेपरेशन साइज एक्सक्लुजन मध्ये होतं, बरोबर आहे. त्याच्या साईज वरती डिपेंड आहे ना ही जी क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे किंवा ही प्रोसेस आहे हे साईज डिपेंडेंट आहे. मग लार्ज मॉलिक्युल जे आहेत ते काय होतं, त्यांचं सेपरेशन होतं इन दी पार्ट्स दे टेक थ्रू अ मेज ऑफ अ टनेल्स इन द स्टेशनरी फेज. त्या टनेल म्हणजे त्याला एक मेज असं म्हणतात. तर त्या टनेल्स वरती ते जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या पाथ मध्ये त्याचं सेपरेशन होतं विथ स्टेशनरी फेज सोबत. आता HPLC चे मेथड्स इथे दिल्यात, पॅरामीटर ग्रुप मेथड आणि कंपाऊंड्स. हे सगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे. आणि कंपाऊंड्स कोणते कोणते कशाला काय यूज केले जातं तर CL फिनॉक्सी ऍसिड्स, बेन्झिडीन्स, PAHS, ऍक्रिलिक्स, नंतर एक्सप्लोजिव्स अँड बेन्झिडीन्स अँड एन पेस्टिसाइड्स. ह्याच्यासाठी ह्या HPLCच्या या मेथड यूज केल्या जातात. देन मेथड्स ऑफ HPLC. मेथड्स ऑफ HPLC काय काय आहेत, टाइप ऑफ कंपाऊंड, मोड, स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज. हे ह्याच्यामध्ये सांगितलंय. ओके, मग आता टाइप ऑफ कंपाऊंड्स काय काय, वीक ऍसिड, वीक बेसिस आणि न्यूट्रल्स. त्यानंतर कशासाठी आहे तर रिव्हर्स फेज साठी. कोणते स्टेशनरी फेज आहे C18. म्हणजे हे कॉलम्स असतात, कुठले कॉलम यूज केलेले आहेत तर कार्बन 18 म्हणजे C18, C8, C4, सायनो आणि अमिनो. आणि मोबाईल फेज आहे वॉटर किंवा ऑर्गॅनिक मॉडिफायर्स. त्यानंतर सेकंड आहे आयनिक्स, बेसेस अँड ऍसिड्स. मग त्याच्यासाठी मोड आहे आयन पेअर आणि त्याच्यासाठी कुठली स्टेशनरी फेज यूज केली जाते तर C18 अँड C8. आणि मोबाईल फेज काय आहे वॉटर किंवा ऑर्गॅनिक आयन पेअर रिएजंट्स. नंतर कंपाऊंड्स नॉट सोलेबल इन वॉटर. जे कंपाऊंड वॉटर मध्ये सोलेबल होत नाही तर त्यांच्यासाठी नॉर्मल फेज आहेत आणि म्हणजे मोड. त्यानंतर स्टेशनरी फेज आहे सिलिका, अमिनो, सायनो आणि डायल. आणि मोबाईल फेज आहे ऑर्गॅनिक्स. त्यानंतर आयोनिक्स इनऑर्गॅनिक आयन्स. त्याच्यासाठी कुठले आहे तर आयन एक्सचेंज मोड यूज केला जातो. आणि स्टेशनरी फेज आहे anion और कॅटायन एक्सचेंज रेझिन. आणि मोबाईल फेज आहे ऍक्वियस और बफर काउंटर आयन. त्यानंतर हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स. म्हणजे जे मॉलिक्युल हाय मॉलिक्युलर वेट आहे त्यांचं, अशा मॉलिक्युल जे पॉलिमर्स आहेत ते कंपाऊंड्स अँड पॉलिमर्स. त्याच्यासाठी काय साइज एक्सक्लुजन यूज केलं जातं. पॉली आणि मोड. आणि स्टेशनरी फेज आहे पॉलिस्टायरीन अँड सिलिका स्टेशनरी फेज. आणि मोबाईल फेज आहे जेल फिल्ट्रेशन ऍक्वियस आणि जेल परमिएशन ऑर्गॅनिक. ह्या मोबाईल फेजेस यूज केले जातात. मोबाईल फेज, स्टेशनरी फेज आणि हे मोड ओव्हरऑल ह्याच्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर आता HPLC कंटेंट. मग HPLC मध्ये काय काय आहे तर स्टेशनरी फेज, इट इज नॉन पोलार अँड द स्टेशनरी सॉलिड सरफेस इज कोटेड विथ सेकंड लिक्विड. म्हणजे स्टेशनरी फेज जी आहे ती काय आहे नॉन पोलार आहे आणि त्याचा जो सॉलिड सरफेस आहे तो कोट केलेला आहे कशासोबत, एका लिक्विड सोबत, विच इज इमिसिबल विथ द मोबाईल फेज. अशा लिक्विड सोबत तो कोट केलेला आहे की जो मोबाईल फेज मध्ये इमिसिबल आहे. म्हणजे मोबाईल फेज सोबत तो हे नाहीये, मिसिबल नाहीये, म्हणजे इमिसिबल आहे, म्हणजे त्यासोबत तो मिक्स होऊन जाऊ शकत नाही असा. त्यानंतर मोबाईल फेज काय तर पोलार मोबाईल फेज आहे त्यांची.
HPLC ची, त्याच्यामध्ये ACN, MEOH, वॉटर अँड बफर हे यूज केले जातं. आता बॉन्डेड फेजेस काय काय, C2, C8, C18 आणि CN. त्याच्यासाठी इथाइल सॅलाइल आणि त्याचं स्ट्रक्चर दिलंय. त्यानंतर सेकंड आहे ऑक्टाइल सिलाइल, देन ऑक्टॅडेसाइल सिलाइल आणि सायनोप्रोपाइल सिलाइल हे त्यांनी यूज केलेले बॉन्डेड फेजेस कुठल्या कुठल्या आहेत. तर मेनली ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं, कुठले कॉलम आहेत म्हणजे C2, C8, C18 आणि CN. जास्त मेनली काय म्हणतो आपण, मोस्ट प्रोबॅबली जास्त प्रमाणामध्ये यूज केलेले कॉलम कुठले तर C18 आणि C8 एवढं लक्षात ठेवायचं. देन ब्लॉक डायग्राम ऑफ HPLC ची ब्लॉक डायग्राम म्हणजे नक्की काय काय प्रोसेस होती. तर रिझर्वायर आहे, पंप आहे, त्यानंतर मिक्सिंग चेंबर आहे, त्यासोबतच इथं पंप मधून परत ग्रेडियंट कंट्रोल मध्ये जातं, परत इथे एक पंप आहे, इकडे एक रिझर्वायर आहे. ह्या मिक्सिंग चेंबर मधून परत सॉल्व्हंट कंडिशनिंग कॉलम मध्ये जातं. त्यानंतर इंजेक्टर आहे, प्री कॉलम आहे, अनालिटिकल कॉलम आहे, त्यानंतर डिटेक्टर आहे, त्यासोबतच फ्रॅक्शन कलेक्टर आहे आणि इथं रेकॉर्डर आहे. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये हे सगळं पूर्ण ही प्रोसेस होते आणि नंतर हे रेकॉर्ड होतं. म्हणजे काय काय प्रोसेस, काय काय कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये, मेन कॉम्पोनंट्स काय काय, रिझर्वायर, पंप, मिक्सिंग चेंबर, सॉल्व्हंट कंडिशनिंग कॉलम आहे, त्यानंतर इंजेक्टर आहे, प्री कॉलम आहे, अनालिटिकल कॉलम आहे, डिटेक्टर आहे, त्यासोबतच फ्रॅक्शन कलेक्टर आहे आणि रेकॉर्डर आहे. त्यानंतर व्हाय यूज HPLC म्हणजे HPLC काय यूज करायचं किंवा कशासाठी, तर त्याच्यामध्ये काय काय असतं तर सायमल्टेनियस अनालिसिस आहे, हाय रिझोल्युशन आहे, हाय सेन्सिटिव्हिटी आहे, गुड रिपीटेबिलिटी आहे, त्यानंतर मॉडरेट अनालिसिस कंडिशन आहे, इझी टू फ्रॅक्शनेट अँड प्युरिफाय म्हणजे प्युरिटी आणि फ्रॅक्शन म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, किती किती क्वांटिटी मध्ये किती फ्रॅक्शन्स मध्ये ते आहे, तर त्याची प्युरिटी हे इझिली चेक होते HPLC मध्ये आणि नॉट डिस्ट्रक्टिव्ह नाहीये म्हणून. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ HPLC, इन्स्ट्रुमेंटेशन काय काय आहे, सॉल्व्हंट स्टोरेज बॉटल आहे, ग्रेडियंट कंट्रोलर आणि मिक्सिंग युनिट आहे, डिगॅसिंग ऑफ सॉल्व्हंट्स, नंतर पंप, प्रेशर गॉज, प्री कॉलम, सॅम्पल इंट्रोडक्शन सिस्टीम, कॉलम, डिटेक्टर आणि रेकॉर्डर. हे तुम्हाला 2 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की काय इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ HPLC वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत, तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे तिथं. नंतर ही ऍक्च्युअल त्याची प्रोसेस इथं दाखवली बघा. एक सेकंड, रेग्युलेटेड हेलियम सोर्स आहे इथं. त्यानंतर हे सॉल्व्हंट 4 बॉटल्स दिसतात, या आहेत सॉल्व्हंट रिझर्वायर्स आहेत आणि हे लास्टची जी आहे ते त्याच्यामध्ये सेपरेटर आणि इनलेट फिल्टर बसवलाय त्यांनी. त्यानंतर हे पूर्ण ही जी सॉल्व्हंट हे रिझर्वायर्स आहेत ते नंतर इथं खालती सॉल्व्हंट प्रपोर्शनिंग व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जातात, इथून ते परत पंप मध्ये जातात, पंप मध्ये गेल्यानंतर इथं आउटपुट चेक वॉल्व आहे म्हणजे इथून आउटपुट चेकिंग होतं. त्यानंतर नेक्स्ट इथं पल्स डॅम्पर आहे, इथं जातात, मग इथून परत वेस्ट जे आहे ते वेस्ट हे होतं, ड्रेन व्हॅल्यू होते, नंतर सिरिंज म्हणजे पहिल्यांदा इथून हे केलं जातं, ऍड केलं जातं. नेक्स्ट काय प्रायमरी सिरिंज आहे, त्यानंतर अजून इथं काय प्रोसेस दाखवली, इथून फिल्टर मध्ये जातं, बॅक प्रेशर काय रेग्युलेटर आहे, नंतर प्रेशर ट्रान्सडक्टर आहे, देन कॉलम मध्ये जातं, त्यासोबत इथं खाली इंजेक्टर वॉल्व आहे आणि मग इथून कॉलम मध्ये जातं आणि मग डिटेक्ट होते. ही ऍक्च्युअल प्रोसेस आहे त्याची HPLC ची. याच्यामध्ये काय काय, पहिल्यांदा सॉल्व्हंट सिस्टम आहे, सॉल्व्हंट सगळे सॉल्व्हंट रिझर्वायर्स आहेत, त्याच्यामध्ये सॉल्व्हंट इथं ऍड केले जातं. हा हेलियम सोर्स आहे, पहिल्यांदा मेन सगळ्यात इनर्ट गॅस लागतो त्याच्यासाठी, हेलियम सोर्स आहे. त्यानंतर इथं पंप आहे, मेन पार्ट फक्त बघूयात आपण. पंप आहे, पंप मध्ये काय होतं, इथून मग हे पल्स डॅम्पर मध्ये जाते, इथं बघा इनलेट चेक वाल्व, इथं इनलेटची वाल्व आहे, इथं आणि इथं आउटलेट चेकिंग आहे, इथं इनलेट चेकिंग आहे आणि इथं आउटलेट चेकिंग आहे. मग त्यानंतर पल्स डॅम्पर मध्ये जातं, नंतर जे वेस्ट आहे ते वेस्ट ह्याच्यामध्ये होतं, ड्रेन होतं. त्यानंतर इथं प्रायमिंग सिरिंज आहे म्हणजे ऍक्च्युअल मेन सॅम्पल इथून ऍड होतं,
हे आता तुम्हाला ह्याच्यात नाही लक्षात येणार असं जे ऍक्च्युअल डायग्राम आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला कसं प्रोसेस होती ते. त्यानंतर वाटल्यास तर आपण प्रॅक्टिकल मध्ये परत एकदा HPLCचं जे प्रॅक्टिकल होतं ते एकदा बघूया, म्हणजे तुमच्या अजून परत एकदा लक्षात येईल. त्यानंतर मग हे फिल्टर मध्ये जातं. फिल्टर मधनं बॅक प्रेशर होतं, रेग्युलेटर जो आहे तो बॅक प्रेशर होतं ते, आणि नंतर प्रेशर ट्रान्सडक्टर मध्ये जातं. मग ते तिथून ह्याच्यामध्ये जातं इंजेक्टर वॉल्व मध्ये जातं, इंजेक्टर वॉल्व मधून कॉलम मध्ये जातं, आणि नंतर ते डिटेक्टर मध्ये जातं, म्हणजे डिटेक्ट होतं ते नंतर इथे. आता परत इथे एक कलर डायग्राम आहे बघा, ह्याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. हे सॉल्व्हंट आहे, मोबाईल फेज आहे, रिझर्वायर आहे, इथून पंप मध्ये जातं. हे एकदम सिम्पल आहे, ते कन्फ्युजिंग होणार होतं थोडं. आता हे सॉल्व्हंट आहे, मोबाईल फेज आहे, ह्याच्यामध्ये रिझर्वायर आहे, इथून पंप मध्ये जातं. मग सॉल्व्हंट मॅनेजर किंवा त्याला सॉल्व्हंट डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो आपण. मग त्या पंप मधून परत हे जातं HPLC कॉलम मध्ये, म्हणजे पॅकिंग मटेरियल मध्ये. इथून हे सॅम्पल जे दिसतंय ते सॅम्पल इथे इंजेक्ट केलं जातं. मग हे सॅम्पल इंजेक्ट केल्यानंतर तिथे दिले इंजेक्टर, ऑटो सॅम्पलर आणि सॅम्पल मॅनेजर. मग हे सॅम्पल इथे इंजेक्ट केल्यानंतर इथून ते कॉलम मध्ये जातं, कॉलम मधून डिटेक्टर मध्ये जातं, आणि इथे जो पीसी आपल्याला काय म्हणतो आपण अटॅच केलेला असतो त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या पीसी वरती आपल्याला क्रोमॅटोग्राम दिसतो, आणि ते खाली वेस्ट जे आहे ते बाहेर पडतं. हे एकदम सिंपल, शॉर्ट आणि पटकन लक्षात येण्यासारखं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. ह्याच्यामध्ये थोडं आधीच्या ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं आहे. नंतर आता तेच आहे, इथं पण तेच सगळ्याच ह्याच्यात दाखवले की पहिल्यांदा काय होतं, सॅम्पल आहे, पंप मध्ये जातं सॉल्व्हंट, त्यानंतर मग HPLC कॉलम मध्ये जातं, इथं मध्येच इंजेक्टर आहे, डिटेक्टर मध्ये जातं, मग डाटा डिटेक्टर पासून ते डाटामध्ये ते क्रोमॅटोग्राम दिसतो, आणि इकडे वेस्ट बाहेर पडतं. सेम 2-3 त्यांनी हे. आता इथं तुम्हाला इथं एक इन्स्ट्रुमेंट दिसतंय, त्याच्यामध्ये इथं पण दाखवलंय बघा, डाटा स्टेशन आहे, इथं रेकॉर्ड होते, पंप आहे तिथे, हे जे दिसतंय 2 ते पंप आहेत, हे 2. त्यानंतर इंजेक्शन वॉल्व आहे, ही इंजेक्शन वॉल्व व्हिडिओ मध्ये तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं बघा. इथून इंजेक्शन करायचं, हा नॉब वरती करायचा, मग ते आतमध्ये पास होतं. नंतर ही मोबाईल फेज आहे, इल्युएंट आहे. त्यानंतर हे कॉलम आहे, हा इथं दिसतोय तो. त्यानंतर डिटेक्टर आहे हा, आणि हे इंटरफिअरन्स आहे. तर इथून मग डाटा स्टेशन वरती ते हे होतं, रेकॉर्ड होतं डाटा. तेच 30 प्रोसिजर आहे, तेच म्हणजे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये कसं कसं होतंय ते त्यांनी इथं सांगितलंय. रिझर्वायर ट्रे आहे वरती, त्यानंतर खाली ऑटो सॅम्पलर आहे मधलं, त्यानंतर कॉलम ओव्हन आहे, त्यानंतर डिगॅसिंग युनिट आहे, याच्यामध्ये पंप युनिट आहे, लोअर प्रेशर ग्रेडियंट डिव्हाइस. वाटलंच तर आपण ना, तुम्ही प्रॅक्टिकल आल्यानंतर IMH लॅब मध्ये आपल्या इथं आहे HPLC, ते ओपन करून बघूया, मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर सिस्टीम कंट्रोलर आहे इकडे. आता आपलं HPLC थोडंसं बंद आहे, पण आतमधले जे काही काय म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंट मधले जे पार्ट्स आहेत ते आपण बघू शकतो. सिस्टीम कंट्रोलर आहे आणि UV डिटेक्टर आहे इथे खालच्या साईडला. हे झालं, ही एक HPLC ची सिस्टीम आहे, ही पण पूर्ण ह्याच्यामध्ये इथे त्यांनी दाखवलं की कशी कशी प्रोसेस आहे, काय कसं इन्स्ट्रुमेंट आहे ते. नंतर आता सॉल्व्हंट किंवा मोबाईल फेज रिझर्वायर, त्याच्यामध्ये काय आहे, तर ग्लास और स्टेनलेस स्टील कंटेनर्स कॅपेबल ऑफ होल्डिंग अप टू 1 लिटर मोबाईल फेज. आता ह्याच्यासाठी मोबाईल फेज म्हणजे थोडंसं आपण बनवताना जास्त प्रमाणामध्ये बनवतो, कारण आपल्याला ते प्युरिफिकेशन त्याचं पहिल्यांदा त्या HPLC मध्ये पहिल्यांदा वॉशिंग वगैरे करावं लागतं, पर्जिंग करावं लागतं. मग ती प्रोसेस आहे ते आपण पुढे बघूया. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर मोबाईल फेज जी आहे, जे सॉल्व्हंट आपण यूज करणार आहे ते जास्त प्रमाणामध्ये हे करावं, म्हणजे अप टू 1 लिटर बनवावं लागतं, किंवा ते प्रिपेअर करून त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. तर काय सांगितलं, गॅस और स्टेनलेस स्टील कंटेनर्स कॅपेबल ऑफ होल्डिंग अप टू 1 लिटर मोबाईल फेज. मग प्युअर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स और ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ साल्ट्स अँड बफर्स. मग काय यूज केलं जातं, तर प्युअर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स और ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ सॉल्ट्स अँड बफर्स इनर्ट टू अ व्हरायटी ऑफ ॲक्वियस अँड नॉन ॲक्वियस मोबाईल फेजेस. तर हे ॲक्वियस किंवा नॉन ॲक्वियस मोबाईल फेजेस साठी म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीजचे यूज केले जातात. स्टेनलेस स्टील शुड बी अवॉइडेड फॉर यूज विथ सॉल्व्हंट्स कंटेनिंग हॅलाइड आयन्स. ज्यावेळेस हॅलाइड आयन्स असतात त्यावेळेस स्टेनलेस स्टील यूज केलं जात नाही, अवॉइड केलं जातं, की त्या सॉल्व्हंट सिस्टीम साठी स्टेनलेस स्टील यूज केलं जात नाही हॅलाइड साठी, हॅलाइडच्या आयन साठी.
डिगॅसिंग अँड फिल्ट्रेशन ऑफ मोबाईल फेज. डिगॅसिंग आणि फिल्ट्रेशन ऑफ मोबाईल फेज कसं होतं तर इन मेनी केसेस ॲक्वियस सॉल्व्हंट्स अँड सम ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आर डिगॅस्ड प्रियर टू यूज. काय ह्याच्यामध्ये ॲक्वियस सॉल्व्हंट्स किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आहेत ते डिगॅस्ड होतात त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे जेव्हा HPLCचा जो प्रोसेस चालू असते त्या प्रोसेसमध्ये त्यांचं डिगॅसिंग होतं आणि ते यूज होतात बाकी नंतर फिल्ट्रेशनसाठी. डिगॅसिंग इज डन टू प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ गॅस बबल. का होतं तर डिगॅसिंग इज डन टू प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ गॅस बबल्स. गॅस बबल्सचं फॉर्मेशन जे आहे बबलचं फॉर्मेशन ते प्रिव्हेंट करण्यासाठी इन द पंप मधलं और डिटेक्टर किंवा पंप मध्ये जे गॅस बबलचं फॉर्मेशन होतं त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी डिगॅसिंग होतं. ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय मोबाईल फेजेस आर डिगॅस्ड बाय स्टरिंग ऑफ मोबाईल फेज अंडर व्हॅक्यूम सोनिकेशन और काय स्प्रेइंग विथ हेलियम गॅस. कशाच्या थ्रू होतं डिगॅसिंग तर स्टरिंग द मोबाईल फेजला स्टर करून किंवा अंडर द व्हॅक्यूमच्या अंडर किंवा सोनिकेशनच्या अंडर किंवा स्प्रेइंग विथ हेलियम गॅसच्या स्प्रेइंगनी पण होऊ शकतं होतं ते डिगॅसिंग. त्यानंतर द मोबाईल फेज आर फिल्टर्ड टू रिमूव्ह पार्टिक्युलेट मॅटर दॅट मे क्लॉग द सिस्टीम. मग जी मोबाईल फेज आहे ती फिल्टर केली जाते नंतर टू रिमूव्ह पार्टिक्युलेट म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत जे काही मॅटर आहेत एक्स्ट्राचे जे अनवॉन्टेड पार्टिक्युलेट मॅटर्स जे आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी ते मोबाईल फेज पहिल्यांदा फिल्टर केली जाते त्यानंतर फिल्टर केली जाते अँड रिमूव्ह द पार्टिक्युलेट मॅटर दॅट मे क्लॉग द सिस्टीम. म्हणजे ती सिस्टीम पूर्ण क्लॉग होईल ना म्हणून ते काढलं जातं म्हणजे ते जे पार्टिक्युलेट मटेरियल्स आहेत जे वेस्ट मटेरियल्स आहेत ते काढले जातात. आता ट्युबिंग काय आहे तर त्याच्यामध्ये काय होतं किंवा इट शुड बी ट्युबिंग ही एक प्रोसेस आहे त्याच्यामधली शुड बी इनर्ट हॅव ॲबिलिटी टू विथस्टँड द प्रेशर ची ॲबिलिटी म्हणजे ते हे करतं अँड एबल टू कॅरी सफिशियंट व्हॉल्यूम. ते सफिशियंट व्हॉल्यूम पास करतं त्या ज्या प्रोसेसमध्ये पूर्ण ओव्हरऑल. आता पंप काय आहेत म्हणजे काय कसे यूज केले जातात काय यूज केले जातात कोणते असतात कशासाठी असतात तर द सॉल्व्हंट्स और द मोबाईल फेज मस्ट बी पास थ्रू अ कॉलम ॲट हाय प्रेशर्स ॲट अप टू 6000 PSI और दी 414 बार. आता काय सांगितले सॉल्व्हंट्स किंवा मोबाईल फेज जे आहे मस्ट बी पास थ्रू अ कॉलम. ती सॉल्व्हंट किंवा मोबाईल फेज जी आहे ती पास होते कॉलम मधून आणि ऍट हाय प्रेशरला प्रेशर किती असतं तर 6000 PSI हे युनिट आहे किंवा 414 बार 414 बार हे सुद्धा त्याचे युनिटच आहे. As the particle size of a stationary phase is smaller 5 to 10 micron, the resistance to the flow of solvent will be high. जसं पार्टिकल साइज स्टेशनरी फेजची पार्टिकल साइज जेवढी स्मॉल असेल 5 ते 10 मायक्रॉन एवढी असेल तर तो जो रेझिस्टन्स आहे तो फ्लोचा त्या सॉल्व्हंटच्या फ्लोचा जो रेझिस्टन्स आहे तो हाय असतो. म्हणजे जर स्मॉल पार्टिकल असतील तर तो रेझिस्टन्स असतो तो हाय असतो. दॅट इज स्मॉलर द पार्टिकल ऑफ द स्टेशनरी फेज द ग्रेटर इज द रेझिस्टन्स टू द फ्लो ऑफ सॉल्व्हंट्स. हेन्स हाय प्रेशर इज रिकमेंडेड. म्हणून जास्त प्रेशर लागतं त्याच्यामध्ये पंपमध्ये. नंतर रिक्वायरमेंट्स फॉर दी पंप काय रिक्वायरमेंट आहे तर जनरेशन ऑफ प्रेशर ऑफ अबाउट 6000 PSI. त्या रिक्वायरमेंट काय आहेत पंपसाठी तर त्यामध्ये जे प्रेशर आहे प्रेशरचं जनरेशन जे होतं ते 6000 PSI असलं पाहिजे. पल्स फ्री आउट अँड ऑल मटेरियल्स इन द पंप शुड बी केमिकली रेझिस्टंट टू सॉल्व्हंट्स. काय सांगितलंय पल्स फ्री आउटपुट अँड ऑल मटेरियल्स इन द पंप शुड बी केमिकली रेझिस्टंट टू सॉल्व्हंट्स. म्हणजे जे पल्स हे आहे पल्स त्याच्यामध्ये फॉर्म होतो तो त्याचं फ्री आउटपुट आहे अँड ऑल मटेरियल्स इन द पंप शुड बी केमिकली रेझिस्टंट. जे पंपमध्ये जे काही मटेरियल आहे ते केमिकली रेझिस्टंट आहे टू दी सॉल्व्हंट त्या सॉल्व्हंट सोबत. फ्लो रेट्स रेंजिंग फ्रॉम 0.1 to 10 ml पर मिनिट. फ्लो रेट किती आहे 0.1 to 10 ml पर मिनिट एवढा आहे.
मिलीलिटर पर मिनिट एवढा आहे. त्यानंतर पंप शुड बी कॅपेबल ऑफ टेकिंग द सॉल्व्हंट फ्रॉम अ सिंगल रिझर्वायर to reservoir or more than one reservoir containing different solvents simultaneously. मग ते पंप जे आहेत ते काय होतात, ते कॅपेबल आहेत सॉल्व्हंट, जे सॉल्व्हंट आहे ते घेण्यासाठी ते कॅपेबल आहेत. नंबर ऑफ म्हणजे एका सिंगल रिझर्वायर और मोर दॅन वन म्हणजे एका सिंगल रिझर्वायर पासून ते जे सॉल्व्हंट येत आहे ते घेण्यासाठी किंवा एकापेक्षा जास्त जे रिझर्वायर आहेत त्यातून येणारं सॉल्व्हंट ते घेण्यासाठी तेवढे कॅपेबल आहेत ते पंप. आणि कंटेनिंग डिफरंट सॉल्व्हंट सायमल्टेनियस म्हणजे ऍट अ टाइम वेगवेगळे सॉल्व्हंट ते घेऊ शकतात. त्यानंतर टाइप्स ऑफ पंप्स युज्ड इन एचपीएलसी. कुठल्या टाइपचे पंप एचपीएलसी मध्ये युज केले जातात, तर डिस्प्लेसमेंट पंप्स, रेसिप्रोकेटिंग पंप्स आणि न्यूमॅटिक पंप्स. कोणते डिस्प्लेसमेंट पंप्स, रेसिप्रोकेटिंग पंप्स अँड न्यूमॅटिक पंप्स. त्यानंतर एचपीएलसी पंप, आता काय काय आहे त्यांची प्रोसेस किंवा काय आहे त्यांचं टाइप्स काय आहेत ते बघूयात आपण. एचपीएलसी पंप मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स. कॉन्स्टंट फ्लो रेट म्हणजेच मेकॅनिकल पंप, आणि त्यांनी काय सांगितलं इथं, मॅनर इन विच दे ऑपरेट, जसे ऑपरेट केले जातात तसे त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं इथं. कॉन्स्टंट फ्लो रेट म्हणजेच मेकॅनिकल पंप, आणि इकडं कॉन्स्टंट प्रेशर पंप म्हणजेच न्यूमॅटिक. कॉन्स्टंट प्रेशर पंप आणि कॉन्स्टंट फ्लो रेट ह्याच्या अकॉर्डिंग ते दोन टाइप मध्ये डिवाइड होतात. आता कॉन्स्टंट फ्लो रेट म्हणजेच मेकॅनिकल पंप ह्याच्यामध्ये काय दोन टाइप आहेत, तर सिरिंज आणि रेसिप्रोकेटिंग पंप. सिरिंज काय तर डिस्प्लेसमेंट पंप म्हणजे डिस्प्लेसमेंट पंप किंवा त्याला सिरिंज असं पण म्हणतात. डिस्प्लेसमेंट पंप आहे. आणि रेसिप्रोकेटिंग पंप, मग रेसिप्रोकेटिंग पंपचे परत तीन टाइप आहेत. सिंगल पिस्टन रेसिप्रोकेटिंग पंप, डबल पिस्टन रेसिप्रोकेटिंग पंप आणि रेसिप्रोकेटिंग डायफ्रॅग पंप. असे तीन टाइप आहेत, सिंगल, डबल पिस्टन आणि काय रेसिप्रोकेटिंग डायफ्रॅग पंप, असे तीन टाइप आहेत ह्याचे. त्यानंतर इकडे सेकंड म्हणजे न्यूमॅटिक मध्ये काय, कॉन्स्टंट प्रेशर पंप म्हणजेच न्यूमॅटिक पंप मध्ये दोन टाइप आहेत, डायरेक्ट प्रेशर पंप आणि एम्प्लिफायर पंप, असे दोन टाइप आहेत ह्याच्यामध्ये. डिस्प्लेसमेंट पंप काय आहेत, तर इट कन्सिस्ट ऑफ लार्ज सिरिंज लाइक चेंबर्स इक्विप्ड विथ अ प्लंजर activated by a screw driven mechanism powered by a stepping motor. ह्याच्यामध्ये काय आहे, तर कन्सिस्ट ऑफ लार्ज सिरिंज लाइक चेंबर्स असतात, मोठे असतात, सिरिंज लाइक चेंबर्स असतात, इक्विप्ड विथ अ प्लंजर, प्लंजरनी ते ऍक्टिव्हेट केले जातात, ऍक्टिव्हेटेड बाय स्क्रू ड्रिव्हन मेकॅनिझम. त्या स्क्रूच्या म्हणजे स्क्रूनी ते ओपन केले जातात, बंद केले जातात, स्क्रूच्या अकॉर्डिंग ते हे केले जातात, हँडल केले जातात. आणि मेकॅनिझम पॉवर्ड बाय अ स्टेपिंग मोटर. ओके, स्टेपिंग मोटर असते त्याच्यामध्ये. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ स्क्रू ड्रिव्हन सिरिंज टाइप पंप, म्हणून त्याला स्क्रू ड्रिव्हन सिरिंज टाइप पंप असं पण म्हणतात. याचा ऍडव्हान्टेज काय आहे, इट प्रोड्युसेस अ फ्लो दॅट टेंड्स टू बी इंडिपेंडंट ऑफ विस्कोसिटी अँड बॅक प्रेशर. ह्याच्यामध्ये ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे, तर हा काय करतो की फ्लो जो आहे असा फ्लो प्रोड्यूस करतो की जो इंडिपेंडेंट आहे आणि इंडिपेंडेंट ऑफ विस्कोसिटी, त्याची विस्कोसिटी इंडिपेंडेंट आहे आणि बॅक प्रेशर पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्रेशर पण रिलीज केलं जातं आणि हे पण केलं जातं, असं दोन्हीही ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे. आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत, इट हॅज अ लिमिटेड सॉल्व्हंट कॅपॅसिटी. ह्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर लिमिटेड सॉल्व्हंट कॅपॅसिटी आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अप टू किती 250 सांगितलं त्यांनी, एवढीच सॉल्व्हंट कॅपॅसिटी आहे त्याची. अँड कन्सिडरेबली इनकन्व्हिनियंट वेन सॉल्व्हंट्स मस्ट बी चेंज्ड. काय होतं की जेव्हा सॉल्व्हंट चेंज होतात त्यावेळेस काय होतं की ते इनकन्व्हिनियंट होतं, म्हणजे त्या प्रोसेसला वेळ लागतो खूप, ते सॉल्व्हंट चेंज केलं. म्हणजे समजा आता तुम्ही इथेनॉल युज केलंय आणि नंतर तुम्हाला डिस्टिल वॉटर युज करायचंय, तर त्याच्यासाठी काय होतं, ती जी प्रोसेसिंग होणार आहे एचपीएलसीच्या ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेस त्या गोष्टीला त्याला वेळ लागतो, ते काय म्हणतो आपण ऍक्सेप्ट करण्यासाठी, त्या गोष्टी होण्यासाठी त्याला वेळ लागतो, म्हणजे थोडस टाइम लागतो त्या गोष्टीला म्हणून. आणि त्याची सॉल्व्हंटची कॅपॅसिटी पण कमी आहे, हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत.
कशाचे? डिस्प्लेसमेंट पंपचे. आता इथं त्याची डायग्राम दाखवली बघा. कॉलम दाखवलाय, मोबाईल फेज रिझर्वायर दाखवलंय. हे मोबाईल फेज रिझर्वायर आहे, हा कॉलम आहे. त्यानंतर ड्रायव्हर कंट्रोल आहे, हे कंट्रोलर आहे. हा पिस्टन ड्राईव्ह मोटर आहे, ही इथं मोटर ती जॉईंट केलेली आहे. त्यानंतर फास्ट रिफिल मोटर आहे आणि इथे खाली काय मॅन्युअल रिवाइंड आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ही एक प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये काय काय पार्ट आहेत ते त्यांनी सांगितले. मोबाईल फेज रिझर्वायर आहे, कॉलम आहे, पिस्टन ड्राईव्ह मोटर आहे आणि फास्ट रिफिल मोटर आहे आणि हे ड्रायव्हर कंट्रोल आहे. म्हणजे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या कंट्रोल केल्या जातात असं. नेक्स्ट रेसिप्रोकेटिंग पंप. रेसिप्रोकेटिंग पंप काय आहे तर दिस पंप ट्रान्समिट्स अल्टरनेटिव्ह प्रेशर टू दिस सॉल्व्हेंट व्हाया अ फ्लेक्सिबल डायफ्रॅम which in turn is hydraulically pumped by a reciprocating. हायड्रॉलिक प्रेशर्स असतात बघा, पंप असतात, तुम्हाला माहिती असेल तर ते ती प्रोसेस इथे यूज केली जाते. काय सांगितलंय? पंप ट्रान्समिट अल्टरनेटिव्ह प्रेशर सॉल्व्हेंट साठी अल्टरनेटिव्ह प्रेशर ते पंप जे आहेत ते ट्रान्समिट करतात. कशाचे थ्रू? तर फ्लेक्झिबल डायफ्रॅम विच इन टर्न इन hydraulically pumped by a reciprocating pump. हायड्रॉलिक पंपच्या प्रोसेसने ते यूज केले जातात. आता डिसएडव्हान्टेज काय याचं तर प्रोड्युसेस अ पल्स्ड फ्लो विच इज डॅम्प बिकॉज पल्सेस अपीअर ऍज अ बेसलाईन नॉइज ऑन द क्रोमॅटोग्राफ. काय होतं तर पल्स जो फ्लो प्रोड्यूस होतोय, जो पल्स्ड फ्लो जो आहे तो प्रोड्यूस होतोय विच इज डॅम्प बिकॉज तो जो फ्लो आहे तो ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला, रिस्ट्रिक्ट केलं जातं, डॅम्प केलं जातं बिकॉज पल्सेस अपीअर ऍज अ बेसलाईन म्हणून नॉइज ऑन दी क्रोमॅटोग्राफ. मग ते जे पल्सेस फॉर्म झालेत ना ते क्रोमॅटोग्राफ आपल्याला जो दिसतो त्या क्रोमॅटोग्राफ मध्ये ते नॉइज म्हणून तिथं बेसलाईनला नॉइज म्हणून ते दिसतात. म्हणजे ते हा जो नॉइज असतो ना, हे जे नॉइज असतात ह्याच्यामध्ये जे फॉर्म होतात ते काय म्हणू शकतो आपण त्याला, ते म्हणजे एक हे आपल्या क्रोमॅटोग्राफ मध्ये आलेली एक काय म्हणतो आपण त्याला, हे म्हणजे हे नाही यायला पाहिजे. नॉइज वगैरे जे असतात ना ते म्हणजे नॉर्मल क्रोमॅटोग्राफ म्हणजे व्यवस्थित शेप वाईज जे फॉर्म होतात त्याच्यामध्ये हे नॉइज वगैरे जे बेसलाईन मध्ये जो नॉइज फॉर्म होतोय तो त्यामध्ये आला नाही पाहिजे. हे त्याचं हे असतं, नॉइज नाही आला पाहिजे, पण इथं हे फॉर्म होतंय, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. दिस कॅन बी ओव्हरकम बाय यूज ऑफ ड्युअल पंप हेड्स और इलिप्टिकल कॅम्स टू मिनिमाइज सच पल्सेशन्स. काय सांगितलं की ड्युअल पंप जो आहे, ड्युअल पंप हेड्स और इलिप्टिकल कॅम्स टू मिनिमाइज सच पल्सेशन्स. म्हणजे जे पल्स फॉर्म होत आहेत त्याच्यासाठी ड्युअल पंप वगैरे यूज केले जातात आणि इलिप्टिकल कॅम्स म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लागतात, म्हणून हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे रेसिप्रोकेटिंग पंपचं. आता इथं डायग्राम दाखवली, मोटर और कॅम इथं आहे. त्यानंतर प्लंजर आहे हा, नंतर प्लंजर सील आहे हे, त्यानंतर पंप हेड आहे हे ओव्हरऑल. त्यानंतर इथं काय दिलं, मोबाईल फेज आहे, इथून मोबाईल फेज पास होतीये आणि इथं आउट आहे, चेक वॉल्व आहे इथे. आणि हे जे इथे दिसतंय मोबाईल फेज ती 5 to 50 मायक्रोलिटर एवढी आहे. आणि इथं पण चेक वॉल्व आहे, वरती पण चेक वॉल्व आहे. म्हणजे जेव्हा मोबाईल फेज इन होती त्यानंतर पण चेक वॉल्व आहे आणि जेव्हा आउट होती त्यावेळी पण एक चेक वॉल्व आहे. आणि हे पंप हेड आहे ओव्हरऑल, एक हा रेक्टँगल दिसतोय तुम्हाला, तो पंप हेड आहे. त्यानंतर इथं प्लंजर सील आहे, पंप प्लंजर आहे आणि मोटर आणि कॅम आहे, ते रोटेट होतात, त्यावरती ती मोबाईल फेज पुढे फ्लो होते असं. सॉल्व्हेंट इज पंप बॅक अँड फोर्थ बाय अ मोटर ड्रिव्हन पिस्टन. ते सॉल्व्हेंट पंप बॅक होतं आणि कशाच्या थ्रू तर मोटर ड्रिव्हन पिस्टनच्या थ्रू. आणि टू बॉल check walls which open and close with controls the flow. मग ते जे इथं दाखवलंय बघा, हे चेक वॉल्स जे आहेत ना, हे जे इथे दिसतात नाही दोन बॉल्स, तर ते काय होतात की ओपन आणि क्लोज होत राहतात. त्याच्या अकॉर्डिंग हे होतं विच कंट्रोल्स द फ्लो, त्यामुळं फ्लो कंट्रोल राहतो तो. द पिस्टन इज इन द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सॉल्व्हेंट.
तो जो पिस्टन आहे तो त्या सॉल्व्हंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतो. स्मॉल इंटरनल व्हॉल्यूम 35 to 400 मायक्रोलिटर एवढं असतं त्याचं. हाय आउटपुट प्रेशर अप टू 10,000 PSI. त्याचं हाय आउटपुट प्रेशर आहे किती तर 10,000 PSI. रेडी अडॅप्टिबिलिटी टू ग्रेडियंट इल्युशन अँड कॉन्स्टंट फ्लो रेट. ह्याच्यामध्ये काय असतं तर ग्रेडियंट इल्युशन जे आहे त्याची अडॅप्टिबिलिटी रेडी असते किंवा ते लवकर होते आणि कॉन्स्टंट फ्लो रेट असतो याच्यामध्ये. इथं खाली दाखवलंय बघा मोटार रेसिप्रोकेटिंग हे दाखवलंय तो पंप, नंतर सील आहे इथं, नंतर इथं इथं पूर्ण मेन प्रोसेस दाखवलंय. इथे सॉल्व्हंट पास होतं, त्यानंतर हे जे आहे हे दोन ते बॉल्स चेक वॉल्व्स आहेत आता मगाशी आपण बघितलं तसं. नंतर इथं कॉलम आहे आणि पल्स डॅम्पर आहे, हे इथं चेक होतं ते. नेक्स्ट इथं काय दाखवलंय की फ्लो रेट दाखवलाय इथं AB फ्लो रेट दाखवलाय बघा. हा एक फ्लो रेट आहे, हा एक सिंगल पिस्टन पंप विथ स्लो फिलिंग सायकल आणि सिंगल पिस्टन पंप विथ अ रॅपिड फिलिंग सायकल. म्हणजे जेव्हा स्लो फिलिंग आहे तेव्हा एकदम स्लोली हे होते, इथे लक्षात येते बघा. म्हणजे जे शेप हे फॉर्म झालेत ते खूप लॉंग फॉर्म झालेत आणि इथे एकदम जवळ जवळ फॉर्म झालेत. तर सिंगल पिस्टन पंप विथ रॅपिड फिलिंग सायकल, रॅपिड फिलिंग सायकल आणि इथं स्लो फिलिंग सायकल आहे. आणि थर्ड जो आहे हा काय ड्युअल पिस्टन पंप विथ रॅपिड फिलिंग सायकल्स अँड ऑपरेट ऍट 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजे ह्या फेजला म्हणजे रॅपिड पण आहे आणि ड्युअल पिस्टन पंप आहे हा आणि रॅपिड फिलिंग सायकल आहे आणि ऑपरेट कधी केला जातो तर 180 डिग्री आउट ऑफ द फेज केला जातो. तर टाइम आणि फ्लो रेटचं हे दिलं ग्राफ, स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सॉल्व्हेंट फ्लो फ्रॉम दिले. आता ऍडव्हान्टेजेस, have small internal volume of a 35 to 400 microliter and the higher output pressure up to 10,000 psi, adaptability to gradient illusion and the large solvent capacities and constant flow rates, the largely independent of column back pressure and solvent viscosity. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर आता न्यूमॅटिक पंप्स. न्यूमॅटिक पंप्स ओके, थोडक्यात घेऊया आपण की न्यूमॅटिक पंप काय आहे. तर इन दिस पंप द मोबाईल फेज इज ड्रिव्हन through the column with the use of pressure produced from a gas cylinder and it has a limited capacity of solvent. pneumatic पंप जे आहेत त्यांच्याकडे लिमिटेड कॅपॅसिटी आहे सॉल्व्हेंटची. त्यानंतर त्या ह्याच्यामध्ये काय होतं पंप मध्ये मोबाईल फेज इज ड्रिव्हन थ्रू द कॉलम, जी मोबाईल फेज आहे ती कॉलम मधून पास होते विथ द यूज ऑफ प्रेशर प्रोड्युस्ड फ्रॉम अ गॅस सिलेंडर. त्या गॅस सिलेंडर पासून जे प्रेशर फॉर्म झाले त्याच्या थ्रू ती मोबाईल फेज त्या कॉलम मधून पास होते आणि इट हॅज लिमिटेड कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट ड्यू टू सॉल्व्हंट विस्कोसिटी बॅक प्रेशर मे डेव्हलप. आणि सॉल्व्हंटच्या विस्कोसिटी मुळे तिथं बॅक प्रेशर डेव्हलप होतं. इथं दाखवलंय बघा एअर 1 फर्स्ट इथं पास झाले, सेकंड इथं पास झाले, मग 2 सॅम्पल वॉल्व आणि इथं काय दिले नॉन रिटन वॉल्व आहेत ह्या दोन्ही आणि फ्रॉम सॉल्व्हंट रिझर्वायर. इथे एक सॉल्व्हंट रिझर्वायर आहे म्हणजे इथून मेन पास होते आणि इथून बाहेर पडते. नेक्स्ट सॅम्पल इंजेक्टर सिस्टीम. म्हणजे न्यूमॅटिक पंप मध्ये काय आहे, सॅम्पल इंजेक्टर सिस्टीम काय आहे. तर सेव्हरल इंजेक्टर डिव्हाइसेस आर अवेलेबल आयदर फॉर मॅन्युअल और ऑटो इंजेक्शन ऑफ दिस सॅम्पल. तर सॅम्पल इंजेक्टर साठी काय सांगितलं सिस्टीम मध्ये, तर इंजेक्टर डिव्हाइसेस आर अवेलेबल आयदर फॉर मॅन्युअल और ऑटो. म्हणजे इंजेक्टर डिव्हाइसेस जे आहेत ते अवेलेबल आहेत फॉर मॅन्युअल साठी सुद्धा आणि ऑटो इंजेक्टर साठी सुद्धा हे अवेलेबल आहेत. त्यामध्ये कुठले कुठले मेन आहेत तर सेप्टम इंजेक्टर, स्टॉप फ्लो इंजेक्टर आणि रिओडाइन इंजेक्टर किंवा हेओडाइन इंजेक्टर असे 3 टाइप आहेत ह्याच्यामध्ये. नंतर सेप्टम इंजेक्टर काय, दीज आर युज्ड फॉर इंजेक्टिंग द सॅम्पल थ्रू अ रबर सेप्टम. त्याच्यामध्ये जे सॅम्पल इंजेक्ट होतं ते रबर सेप्टमच्या थ्रू होतं. त्यानंतर दिस काइंड ऑफ इंजेक्टर्स कॅनॉट बी कॉमनली यूज सिन्स द सेप्टम हॅज टू विथस्टँड हाय प्रेशर्स. म्हणजे हे जे इंजेक्टर आहेत ते कॉमनली यूज केले जात नाहीत. कधी यूज केले जातात तर जेव्हा खूप हाय प्रेशर असतं त्यावेळेसच हे यूज केले जातात. स्टॉप फ्लो इंजेक्टर जे आहेत ते काय,
तर इन दिस टाईप द फ्लो ऑफ मोबाईल फेज इज स्टॉप फॉर अ व्हाईल. ह्या प्रोसेस मध्ये काय होते की थोड्या वेळासाठी जी मोबाईल फेजचा जो फ्लो आहे तो स्टॉप होतो अँड द सॅम्पल इज इंजेक्टेड थ्रू अ बॉल्ब. आणि तो मोबाईल फेजचा फ्लो आहे तो स्टॉप होतो आणि मग सॅम्पल इंजेक्ट होतं थ्रू अ वॉल. त्या वॉलच्या थ्रू ते सॅम्पल पहिले इंजेक्ट होतं आणि त्यासाठी थोड्या वेळासाठी ती मोबाईल फेज स्टॉप केलेली असते इन स्टॉप फ्लो मध्ये. नंतर हेओडाइन इंजेक्टर, तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय इट इज मोस्ट पॉप्युलर इंजेक्टर अँड इज वाईडली युज्ड. खाली इथं दाखवलंय बघा त्याची फिगर दाखवली डायग्राम कसे असतात ते. तर it is most popular injector and widely used and it has a fixed volume of loop and for holding sample until it's injected into the column and like 20 microliter 50 microliter or more ह्याची कॅपॅसिटी दिली आहे त्यांनी. इट हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ लूप. फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ लूप आहे याच्यामध्ये फॉर होल्डिंग सॅम्पल होल्डिंग साठी किंवा सॅम्पल होल्ड करण्यासाठी अंटिल इट्स इंजेक्टेड, जोपर्यंत इंजेक्ट होत नाही तोपर्यंत, इनटू दी कॉलम मध्ये जोपर्यंत इंजेक्ट होत नाही तोपर्यंत. तर त्याची कॅपॅसिटी किती आहे तर 20-50 मायक्रोलिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त. थ्रू अन इंजेक्टर द सॅम्पल इज इंट्रोड्युस्ड इनटू दी कॉलम. त्या इंजेक्टरच्या थ्रूच ते सॅम्पल जे आहे ते कॉलम मध्ये हे होतं काय म्हणतो जातं किंवा त्याला इंट्रोड्यूस होतं असं आपण म्हणू शकतो. द इंजेक्टर इज पोझिशन जस्ट बिफोर द इनलेट ऑफ दी कॉलम. म्हणजे जे इनलेट जे इंजेक्टर आहे ते त्या कॉलमच्या इनलेटला काय म्हणतो त्याची जी पोझिशन आहे ती त्या कॉलमच्या इनलेटलाच त्याची पोझिशन आहे इंजेक्टरची. म्हणजे जेव्हा आपण सॅम्पल इंजेक्ट करू ते डायरेक्ट कॉलम मध्ये पास होतं. इथे एक डायग्राम त्यांनी स्कीमॅटिक रिप्रेझेंट किंवा डायग्राम दाखवले. त्यांनी काय सांगितले ह्याच्यात लोड सॅम्पल बघा इथं सिरिंज दाखवले, इथं सॅम्पल लोड केले आणि इथं कॉलम म्हणजे कॉलमला इथं लगेच फ्रॉम पंप आणि कॉलम इथं लगेच अटॅच असतात. लूप आहे हे आणि हे वेंट आहे. म्हणजे इथून जे काही वेस्ट आहे ते हे होतं आणि लूप म्हणजे इथं प्रेशर कंट्रोलिंग केलं जातं याच्यामध्ये. इंजेक्ट तीच प्रोसिजर तेच दाखवलं त्यांनी की काय होतं इंजेक्शन केल्यानंतर ते कॉलमचं जे इनलेट आहे त्यालाच हा रिझर्वायर जो असतो किंवा ते आपण काय म्हणतो जे सिरिंज आहे जे इंजेक्शन पोर्ट आहे ते तिथं कनेक्टेड असतं आणि ते लगेचच त्या कॉलम मध्ये पास होतं. त्यानंतर आता सिलेक्शन वॉल, लोड पोझिशन आणि इंजेक्शन पोझिशन हे इथे दाखवले बघा. वेगवेगळ्या टाईपचे इंजेक्शन पोर्ट किंवा इंजेक्टर पोर्ट जे आहेत ते दाखवले तिथं. तर काय आहे बाय युझिंग द सिलेक्शन वॉल्व वी कॅन सिलेक्ट द वेदर द पर्पज इज फॉर अनालिटिकल पर्पज और प्रिपरेटिव्ह पर्पज. हे जे पहिलं आहे ते अनालिटिकल किंवा प्रिपरेटिव्ह पर्पज साठी युज केलं जातं फॉर दी सिलेक्शन वॉल्व आहे. त्यानंतर सेकंड आहे ते काय सांगितलं त्यांनी लोड पोझिशन. इन दिस पोझिशन द सॅम्पल इज लोडेड इनटू द सॅम्पल लूप साठी. आणि इंजेक्शन पोझिशन, एक्झॅक्ट इंजेक्शन पोझिशन काय आहे तर काय आहे एक सेकंड. हे जे थर्ड वाला आहे ना तेच लोड पोझिशन आहे आणि तेच इंजेक्शन पोझिशन आहे. सेकंड हे फर्स्ट वाले जे आहे ते सिलेक्शन वॉल्व आहे. ओके ठीक आहे. तर इंजेक्शन पोझिशन काय, इन दिस पोझिशन द लोडेड सॅम्पल इज इंजेक्टेड into the column by the forceful flow of the solvent into the sample loop by which the sample is introduced into the column. ह्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली तर ती ही अशी पोझिशन आहे की सॅम्पल लोड होतं त्याच्यामध्ये इंजेक्ट होतं इंटू दी कॉलम, कुठं तर कॉलम मध्ये. अँड बाय द फोर्सफुल फ्लो ऑफ दी सॉल्व्हंट, त्या सॉल्व्हंटचा फोर्स म्हणजे आपण सिरिंजने इंजेक्ट करतो ना, मग आपण सिरिंज हे करतो बाहेरून त्याला एक फोर्सफुल फ्लो देतो ना ऑन दी ऑफ दी सॉल्व्हंट त्या म्हणजे जे काही सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये ते इंटू दी सॅम्पल लूप बाय विच द सॅम्पल इज इंट्रोड्युस्ड इनटू दी कॉलम. त्यामुळे ते जे सॅम्पल आहे ते डायरेक्ट कॉलम मध्ये सॉल्व्हंट म्हणजे जे सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये ते डायरेक्ट कॉलम मध्ये काय म्हणू शकतो आपण हे होतं पोर्ट होतं कॉलम मध्ये डायरेक्ट जातं ते कॉलम मध्ये इंजेक्ट होतं. आणि हे HPLC चे ऑटो इंजेक्टर्स आहे. हे एक प्रोसेस आहे. आपल्या इथे जे HPLC आहे त्याच्यामध्ये आहे बघा हे आतमधून पूर्ण असं दिसतं. याच्यामध्ये ही सगळी हे इंजेक्टर्स आहेत हे आतमध्ये.
मी तुम्हाला म्हणलं होतं बघा की एक छोटे छोटे वॉल असतात, वायल्स असतात, सॉरी, छोटे छोटे वायल्स असतात त्याच्यामध्ये. तर ते वायल्स इंजेक्टर पोर्ट आहे, इथे दाखवलं. आपल्या ह्याच्यामध्ये आहे की नाही एकदा चेक करावं लागेल. असेल तर ते मी तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकल मध्ये नेक्स्ट टाइम. नंतर कॉलम, आता कॉलम आपण नेक्स्ट टाइम बघूया. इथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट टाइम घेऊया. कॉलम वगैरे जे काय आहे ते.